तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्हा दोघांना सुट्टी होती, तर आमचा ऑन द स्पॉट सकाळीच प्लॅन झाला की दमण एक्सप्लोर करायचं. तर आता आम्ही चाललोय दमणला आणि आमच्यासोबत एक छोटा ट्रॅव्हलर पण आहे. तर तिचं आज फर्स्ट आउटिंग आहे. तर बघूया आपण दमणमध्ये काय काय एक्सप्लोर करतो. आम्ही बी फिरतो आणि तुम्हाला पण दाखवतो. देन स्टे ट्यून. तर आता आम्ही आत्ताच जस्ट क्रॉस केला आहे महाराष्ट्र गुजरात बॉर्डर आणि आता आम्ही एंटर केलं आहे गुजरातमध्ये. तर इथून आता दमण 40 मिनिट्सवर आहे. रोड क्वालिटी एकदम चांगली आहे, सरळ सरळ रोड आहे. तर आता फायनली आम्ही पोचलो आहे दमणला आणि आता इकडे एक रेस्टॉरंट आम्ही बघितलं आहे. आता तिकडे आम्ही ब्रेकफास्ट टाईप काहीतरी करू, ब्रेकफास्ट स्नॅक्स, आणि त्यानंतर स्टेसाठी हॉटेल्स शोधायला जाणार आहे. तर बघू, या रेस्टॉरंटमध्ये आम्ही तिथं थांबलो आहे. तर बघू तिकडे आपण काय काय ऑर्डर करणार ते. तर आता आम्ही ज्या आधीच्या रेस्टॉरंटला गेलो तिकडे खूप जास्त महाग होते प्राइजेस आणि साध्या साध्या गोष्टीला खूप जास्त प्राईस लावले तर वर्थ नव्हतं. आता आम्ही आलो आहे सी व्ह्यू बीच रेस्टॉरंटला. आता आम्ही जाऊ, चेकआउट करू. हा रेस्टॉरंट आहे. आता आतमध्ये जाऊन आम्ही काय ऑर्डर करायचं ते बघू. ते सगळं दाखवतो मी ब्लॉगमध्ये. हा आलो आहे आम्ही या हॉटेलमध्ये आणि वाईब्स एकदम मस्त आहेत हॉटेलमधले. काय ऑर्डर करते दीदी? फिश. तर पटापट तर भूक लागली आहे. तुला काहीतरी बोलायचं होतं. मला 28 वर्ष लागले दमणला यायला. ही 4 महिन्यात चालू. 6 महिन्यापर्यंत कुठे कुठे फिरून घेणार आहे ती. सो सी विविंग कॅफे हा सनसेटच्या वेळेला इकडची वाईब्स खूपच चांगले असणार. ओव्हरऑल गुड कॅफे, 9 आउट ऑफ 10. ते काय काय ऑर्डर केलंयस आता? आता आम्ही ऑर्डर केलं आहे फ्रेंच फ्राईज, पिंक सॉस पास्ता आणि चिकन कॉर्न नाचोस. ओके, सो आम्ही आता ट्राय करतो आणि तुम्हाला रिव्ह्यू देतो की कसं होत आहे. तर आता चिकन कॉर्न नाचोज आलेले आहेत आणि फ्रेंच फ्राईज आलेले आहेत. आम्ही आता टेस्ट करून सांगतो की कसं लागतं. तर आता पास्ता पण आलाय, पिंक सॉस पास्ता. पण ट्राय करू आणि बघू कशी आहे टेस्ट. तर आता आमचं झालेलं आहे खाऊन. फूड वॉज गुड. आता आपण रिव्ह्यू घेऊया यांना कसं वाटलं ते. तर पहिलं तर आपण खाल्लेलं नाचोस. ते त्याचं तुम्ही आउट ऑफ 10 किती रिव्ह्यू द्याल? नाचोस 7. नंतर फ्राईज तर नॉर्मलच असतात. चीजी कमी होते थोडे चीजी नाचोस कमी, म्हणून चीज सॉस 7. कमी आहे. ओके, आणि फ्राईज नॉर्मल. ओव्हरऑल छान होतं. ओव्हरऑल छान चांगली होते. फ्राईज खूप नॉर्मल होते, आपल्या सगळीकडे मिळतात तसे. पण एक होतं की नरम वगैरे नव्हते, चांगले होते. मजा आली खायला. फ्राईज 9. आणि त्यानंतर आपण पिंक सॉस पास्ता खाल्ला, त्याला किती रिव्ह्यू द्याल तुम्ही? पास्ता वॉज गुड. Good. चांगलं होतं. गार्लिक ब्रेड पण छान होता. हा, गार्लिक ब्रेड चांगला होता. 9 देईल मी. 1 मायनस का, कारण थोडा स्पायसी होता. मला स्पायसी चांगलं. आणि सगळ्यात मेन जे दीदीला आवडला ते कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी. कॉफी अजिबात कोल्डच कोल्ड नव्हती. नव्हती आणि त्यात पाणी जास्ती होतं. कॉफीची टेस्ट एकदम कमी येत होती, पाणी जास्त होत होतं. ओव्हरऑल चांगलं होतं. कोल्ड कॉफी सोडून बाकी सगळं चांगलं होतं. आणि Okay. सर्वात भारी मजा जेव्हा वॉशरूम मध्ये
गोव्याला मी गेलो पाहिलंय. खारट होत असं वाटत होतं डायरेक्ट समुद्राचं पाणी इकडे सप्लाय केलंय. नो फिल्टर. नो फिल्टर. चांगलं आहे. तुम्हाला टच आला पाहिजे समुद्राचा. तर मग आणि हॉटेलचं नाव पण सी व्ह्यू. सी व्ह्यू, त्यामुळे पाणी पण सीच. तर मग ओव्हरऑल या हॉटेलला लाईक एम्बियन्स, वाईब्स आणि फूड फाईव्ह अँड ऑल खूप मस्त आहे. ओव्हरऑल तुम्ही रेटिंग काय द्याल आउट ऑफ 10? 8.5. 8.5 म्हणजे विजिट करू शकता. विजिट करू शकतो. ओके. सो आता झालेलं आहे आमचा खाऊन. आता आम्ही चाललोय स्टे साठी हॉटेल बघायला. सो आता आमचं हॉटेलमध्ये चेक इन झालेलं आहे. मी हॉटेल टूर तुम्हाला देईनच. आता खूप लाईट कमी आहे, तर एकदा सकाळी मी तुम्हाला पूर्ण हॉटेलची टूर देईन. पण आमची ही रूम आहे आता, आणि त्या रूमच्या समोर हा पूर्ण असा व्ह्यू आहे. एकदम मस्त हॉटेल आहे. मी तुम्हाला पूर्ण टूर देईल ह्या हॉटेलची. तर आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो आहे, आणि आता मी तुम्हाला एक क्विक टूर देतो या हॉटेलची. लेट्स गो. तर इथे हा सगळा पार्किंग एरिया आहे, आणि इथे कॅफेटेरिया आहे. इकडे तुम्हाला जेवण आणि ड्रिंक्स वगैरे मिळेल. इथे पूर्ण बसून आपण जेवू वगैरे शकतो. या साईडला कॉटेजेस आहेत. हे पण सगळे कॉटेजेस आहेत, आणि आम्ही जिकडे स्टे करतोय ते इथे करतोय. तर चला आम्ही दाखवतो तुम्हाला. तर हा पूर्ण असा लॉन एरिया आहे. लॉन एरियाच्या समोर हे असे कॉटेजेस आहेत, इकडे कॉटेजेस आहेत, आणि समोर इकडे पूल आहे. तर हा आमचा रूम आहे, आणि आता रूम आतमधून कसे आहेत ते तुम्हाला रूम टूर देतो मी. तर मग असा हा रूम आहे. एकच हॉल आहे, एक बेड आहे, आणि एक सोफा कम बेड आहे. समोर इकडे टी व्ही आहे. त्यानंतर तुम्हाला चाय वगैरे बनवायला इकडे किटली वगैरे देतात, आणि वॉशरूम तुम्हाला दाखवतो मी. तर आता आपण आलो आहे दमन नाईट स्ट्रीटला. फेमस आहे दुबई मार्केट. इकडे खूप साऱ्या गोष्टी स्वस्तात मिळतात, जसे की कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे आता आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहे, आणि काही गोष्टी घ्यायच्यात आम्हाला. तर ते घेऊन आम्ही आता परत रिटर्न जाऊ. आता आम्ही आलो आहे डिनरला. इकडे डिनरचे तुम्हाला मेन्यू दाखवतो काय काय आम्ही ऑर्डर केली आहे. तर हे आहे नान, रोटीज. हे काय आहे? बटर चिकन. बटर चिकन, चिकन बिर्याणी, आणि चिकन क्रिस्पी. आम्ही तर टेस्ट करतो आणि सांगतो कसं होतं टेस्ट. जेवण झालेलं आहे आमचं, आणि आता आपण रिव्ह्यू घेऊया की जेवण कसं होतं. तू काय बोलशील, कसं होतं जेवण? जेवण खूप छान होतं. मला आवडलं सगळं. जेवढी प्राइस होती तेवढा वर्थ होतं? नाही, 1900 झालं आमचं टोटल बिल जेवढं दाखवलं. पण तेवढं नव्हतं झालं पाहिजे, पण ठीक आहे. क्वालिटी चांगली होती. क्वालिटी चांगली होती. आणि तू? चांगलं होतं सगळं जेवण. आता थोडं हॉटेल असं म्हटलं की थोडं रेट जास्ती असतो, म्हणून पण ठीक खूप आहे. जास्तीच रेट होता. पण तरी आउट ऑफ 10 किती? फूड क्वालिटीसाठी 10/10. प्राइसिंग थोडी कमी असते तर अजून चांगलं. आणि तू? सेम. ओके फूड क्वालिटी मस्त होती. अमेझिंग टेस्ट, अमेझिंग क्वालिटी. ओके. इट्स डे 2 इन दमन, आणि आता आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहे दमन. इकडे काही फेमस टुरिस्ट स्पॉट्स आहेत, ते आम्ही आता एक्सप्लोर करणार आहे. दमनला मिनी गोवा पण बोलतात, कारण इकडे गोवासारखे काही स्पॉट्स आहेत
त्यात आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहे. तेच आता तुम्हाला पण दाखवतो मी. सो ही अशी जी घरं आहेत जी कलरफुली पेंट केली आहेत, ही सेम तुम्हाला गोव्यामध्ये असे दिसतात. गोव्यातला हा फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. इकडे पण त्यांनी सेम असं बनवलेलं आहे. सो आता आम्ही आलो आहे लाईट हाऊसला दमनचा. हा लाईट हाऊस आहे. आता सध्या याची एंट्री बंद आहे. लाईट हाऊस चालू होतो 5:45ला. आता टाइम झालाय 3:30, तर आता तर बंद आहे. आतमध्ये जाऊन दाखवू नाही शकत. पण हा एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहे दमनचा. सो हे आहे मोती दमन बीच. दमनमध्ये 2 टाईप आहेत. एक नानी दमन म्हणजे ती ऑपोजिट साईड, आणि मोती दमन म्हणजे ही साईड. तर हे मोती दमन बीच आहे आणि इथे आता सगळे वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण चालू झालेले आहेत. इकडे पॅराग्लायडिंग वगैरे पण आहे. ओव्हरऑल दमन एकदम मस्त आहे, ब्युटिफुल आहे, स्वच्छ ठेवलं आहे. मेन म्हणजे खूप चांगलं आहे. टुरिस्टसाठी अंडररेटेड आहे. कोणी जास्त इकडे टुरिस्ट येत नाहीत, पण मस्त आहे. तर आता आम्ही आलो आहे जांभोरी बीचला, आणि जांभोरी बीच हे मागे आहे. आणि आता एक बीचच्या समोरच एक मस्त शंकरांची मूर्ती आहे मोठी, ती दाखवतो तुम्हाला आता. आणि समोरच जांभोरे बीच आहे. इथे पण वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत सगळे. तुम्ही इकडे येऊन करू शकता वॉटर स्पोर्ट्स पण. खूप असं ट्रेन मध्ये. बाय. सो इट्स डे 3 आणि आम्ही आता परत रिटर्न निघालो आहे मुंबईला. तर काल रात्री आम्ही दुबई मार्केट एक्सप्लोर करायला गेलेलो. तिकडे खूप सारी शॉपिंग्स केली, शूज घेतले. आज सकाळी गेलेलो, बॅग्स घेतले, वॉचेस घेतले. अजून काय घेतलं? बॅग, वॉचेस, ग्लेस आणि शूज बस. आणि दुबई मार्केट, आणि दुबई मार्केट सारखंच आहे. इकडे खूप सारे इम्पोर्टेड गोष्टी मिळतात आणि त्याचे इंडियन कॉपीज पण मिळतात आणि खूप स्वस्तमध्ये पण मिळतं.
तर ते मी कॅप्चर करू नाही शकलो कारण आम्हाला घाई होती, लेट झालेला आणि मार्केट पण बंद होणार होतं. तर आम्ही पटापट ते शॉपिंग करून घेतली. आता आम्ही निघालोय परत मुंबईला. जर तुम्हाला दमनला यायचं असेल तर तुम्ही बाय रोड पण येऊ शकता किंवा ट्रेननी पण येऊ शकता. इकडे स्टे कमी प्राईसमध्ये पण स्टेज आहेत आणि जर लक्झरीवाले पाहिजे तुम्हाला असेल तर मग एक्सपेन्सिव्हवाले पण स्टेज आहेत. आणि जर तुम्हाला मिनी गोवाचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, दुबई मार्केटचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही दमन नक्की व्हिजिट करा. जर तुम्हाला या ब्लॉगमध्ये दमन आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.